आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचं पूजन होईल। सरस्वती नसती तर जीवनात अर्थ नसता, सावित्री नसती तर जीवनात अर्थ नसता। सावित्रीच्या जन्माने आम्हा सर्वजणींच्या जीवनात अर्थ आला आणि तो शिक्षणाने सार्थ झाला। या ठिकाणी सरस्वतीचं पूजन सर्व महिला भगिनींच्या हस्ते होत आहे। सावरपूर लावला त्याचा आवाज इकडे लावायला येत नाही का? डिस्चार्ज होत नाही। सर्व उपस्थित महिला भगिनींचं पुन्हा एकदा शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत। त्याला बघ करते आपण सरस्वती पूजन करण्यासाठी यायचे। शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या थोडक्यात प्रास्ताविक आमच्या शाळेच्या माझ्या सहकारी शिक्षिका आनंदकर मॅडम करतील। मी त्यांना विनंती करते की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक थोडक्यात करा। धन्यवाद मॅडम। आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंब येथील हळदी कुंकाचा कार्यक्रम तसेच बाल आनंद मेळावा हे दोन्ही कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत। हळदी कुंकाचा ठेवण्याचा निमित्त म्हणजे आपल्याला एकमेकींचे विचाराची देवाणघेवाण होते आणि कुंकू हे आपल्या सौभाग्याचं प्रतीक आहे आणि पहिल्यापासून आपल्या आर्य समाजामध्ये कुंकू हे महिलांना लग्न झाल्या पहिल्या पशुची एक हत्या करून त्याचा रक्ताचा टिळा दिला जायचा आणि त्यानंतर ते सौभाग्य म्हणून आपल्या इथं आतापर्यंत जे लग्नाच्या टाइमला असो किंवा इतर दुर्गा नवरात्राच्या टाइमला असो वेळेला आपण 9 दिवस जेव्हा 9 सवाष्णी घालतो किंवा 9 कन्या घालतो तेव्हा त्यांचा हळदी कुंकू देऊन आपण त्यांचं प्रथमतः पूजन केलं जातं आणि हे कुंकवाच्या निमित्तानं आपल्या विचारांची देवाणघेवाण केली जाते। आणि तसेच मकर संक्रांत हे संक्रमण आहे। जेव्हा मकर संक्रांत जानेवारी महिन्यात पहिल्यांदा येते तो पहिला सण आहे आपल्या महिन्यातला आणि वर्षातला पहिला सण। त्या निमित्तानं मग या जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा हळदी कुंकाचा कार्यक्रम जो होतो संक्रांतीचा तर त्यामागे एकाएकी दक्षिणायन सूर्य हा दक्षिणेकडून उत्तरेकडे मग ते उत्तरायण चालू होतं आणि अशा रीतीने आपलं संक्रमण झालेलं असतं सूर्याचं। त्या निमित्तानं पण आपला एकमेकांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम देऊन आपण बोलवलं जातं आणि हळदी कुंकू हा केला जातो। तसेच तिळगुळ हे विज्ञानाचंच एक आपल्याला निमित्त आहे कारण थंडीचे दिवस जानेवारी महिन्यात असतात आणि तिळाने स्निग्धता वाढते आणि गुळाने आपल्यात ऊर्जा निर्माण होते आणि ह्या दोन्हीचं एकत्रीकरण करून आपल्याजवळ दोन्ही विशेषतः महिलांना स्निग्धता आणि ऊर्जा ह्या दोन्हीची आवश्यकता असते आणि ह्या दोन्हीचं मिलाप होऊन आपल्याजवळ दोन्ही गोष्टी याव्यात यासाठी हे आपण मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं। तसेच आजच्या आपल्या बाल आनंद मेळाव्यामध्ये आज ज्या मुलांचा पालकांचा हा उत्साह बघून खरोखर सर्वांनाच आनंद झालेला। आम्हा सर्व शिक्षकांना आमचे मुख्याध्यापक शिक्षक हे सर्वांनी खूप आनंद व्यक्त केला की हे तुमच्यामुळे आज हा कार्यक्रम खूप छान वाटला आम्हाला। त्यातली त्यात खालची भाजी मंडई घेताना तुम्ही इतके उत्साहाने घेत होता, आम्हाला खूप आनंद वाटलेला आहे। त्याच पद्धतीने आज मी
एक थोडाच वेळ आहे, त्याच्यामुळे सांगू शकते की आज आपण महिला इथे जमलेलो आहोत. तर महिलांनी आरोग्याकडे, विशेषतः मुलांच्या आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कमी आहेत आणि तुम्ही खुश असाल, तुम्ही आनंदी असाल तर तुमचे नक्कीच कुटुंब आनंदी असेल. हे एवढं मी बोलून इथे थांबते. आपले इथे आज आलेल्या सरपंच ताई आहेत आणि मनीषा ताई आहेत, तसेच आपले मोनिका ताई भालेराव पण आहेत. तर या सर्वांचे मी विशेषतः धन्यवाद देते आणि आपल्या सर्वांना पालकांना धन्यवाद देते की आमच्या मेळाव्याला तुम्ही खूप आनंदाने आणि हळदी कुंकूला आनंदाने आलात. या सर्वांचं धन्यवाद. आपण सर्वजण या ठिकाणी हळदी कुंकू लावून तुमच्या आतमध्ये असलेल्या ह्या लक्ष्मी देवीची पूजा करत आहोत. तर आम्हाला या ठिकाणी एवढं मोठं भाग्य मिळालं की एवढ्या लक्ष्मी आम्हाला मिळाल्या आहेत. खरोखर हे आमचं आणि आमच्या शाळेचं भाग्य समजते. यानंतर छोटासा सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका भालेराव मॅडम यांना विनंती करते की आपल्या गावचं कारभार पाहणाऱ्या उषाताई कानडे ह्या देखील एक महिलाच आहे. महिला असून एकदम छान असा कारभार त्या करत आहे. त्यांचा सत्कार आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका भालेराव मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सन्मान आहे मातृत्वाचा, सन्मान आहे हा स्त्री शक्तीचा. त्यांच्या आदर्श मुख्याध्यापिका मनीषाताई कानडे यांचा सत्कार आमच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका आनंदकर मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मीनाताई माझ्या सहकारी शिक्षिका मीना नेराळे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती करते. तिळासारखा असावा स्नेह, तिळासारखा असावा गोडवा, गुळासारखी असावी गोडी आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून आपण सर्वजण उभारूया एकीची गुढी. आज आपण या ठिकाणी सर्वजण आलात, एकमेकींबरोबर आपण छान अशा गप्पा मारणार आहोत. आणि या ठिकाणी मी विनंती करते महिला पालकांना की आपण या ठिकाणी आपलं छोटंसं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी यावं. उपस्थित सर्व महिलांपैकी ज्या महिलांना या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचंय त्यांनी या ठिकाणी यायचे आणि 4 शब्द बोलायचे. निगोट मॅडम येत आहेत. इतर स्टॉल, सगळ्या प्रकारचे स्टॉल मुलांनी लावले होते. ज्या प्रकारे समजा शाळेत एक शिक्षण किंवा आपण म्हणतो जे वेगळ्या प्रकारचं शिक्षण मुलांना मिळायला पाहिजे त्या प्रकारचं शिक्षण ते तर देतातच, पण एक व्यावहारिक किंवा आर्थिकदृष्ट्या जे मुलांना अवगत व्हायला पाहिजे, जे ज्ञान त्यांना यायला पाहिजे किंवा जी आपण जे म्हणतो त्यांची बुद्धिमत्ता जी आपल्याला अनुभवायची ती या थोडक्यात म्हणजे या बाजार खौगल्लीतून किंवा आपण जे काही वेगवेगळे उपक्रम राबवतो शाळेत यामधून त्या मुलांचे आपल्याला विविध गुण म्हणजे पाहायला मिळतात किंवा त्यांचे गुण आपल्याला जाणवतात की आपल्या मुलांची बुद्धिमत्ता, गुणवत्ता याच्यातून आपल्याला त्यांचं व्यवहार ज्ञान कळते. त्याचप्रमाणे समजा आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम मॅडमनी त्यांनी आपल्यासाठी आयोजित केला, त्यासाठी आपण सगळ्या महिला वर्ग उपस्थित राहिलो चांगल्या संख्येने आणि वेळेवर आलो. खाऊ गल्लीचा तसंच आपण जे बाजार भरवला त्याचा आपण जो आनंद लुटला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी एक सत्कार राहिलेला आहे. आपल्या बाळासाठी गडावरून खाली वर उतरून खाली आली म्हणजे तुझ्या ठिकाणी एवढं धाडस होतं का तर नाही, परंतु आपल्या बाळासाठी ती काही करू शकते. आणि म्हणजे लाख पटीने सहानुभूती महिलांच्या खाली असते, लाख पटीने सहानुभूती सृजनशीलता याचा या महिलांच्या ठिकाणी असतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशाचं सर्वोच्च पद ही महिला भूषवत आहे. आपण सगळ्यांना सर्वसामान्य महिला आहोत आणि आपण देखील सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत सतत काम करत असतो. कधी नोकरी करणारी महिला असो किंवा घरात काम करणारी महिला असो, सगळ्या जणी आपल्या घरासाठी झटत असतात. मला या ठिकाणी अशी विनंती करायची वाटते, तुम्ही एवढं काम करता, एवढं कष्ट करता
आपल्या मुलाबाळांसाठी करतो. मग तुम्ही आज या ठिकाणी मला खूप आनंद होतोय की या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त एवढ्या महिला उपस्थित राहिलेल्या आहेत. परंतु जेव्हा आम्ही पालकांची मीटिंग घेतो तेव्हा खूप कमी संख्येने महिला उपस्थित असतात. मला या ठिकाणी विनंती करायची वाटते सगळ्या महिलांना, जेव्हा तुम्ही आपल्या मुलाची पालक मीटिंग असेल तेव्हा आवर्जून उपस्थित राहा. आपल्या मुलासाठी आपल्या मुलाचं काय चाललं आहे, आपला मुलगा कशात मागे आहे हे आपल्या वर्ग शिक्षकांबरोबर चर्चा करा. आणि आपण सगळेजण, तुम्ही आणि मी, कुणासाठी झटत आहोत तर मुलांसाठी, आणि आमच्या वर्गातल्या मुलांसाठी, आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांसाठी झटत असता. आपला मुलगा, आपल्या मुलाचं व्यक्तिमत्व चांगलं झालं पाहिजे. तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो चांगला असला पाहिजे. तुम्ही त्याला चांगलं माणूस म्हणून घडवा. या ठिकाणी एवढीच मी तुम्हाला विनंती करणार आहे. ते आपल्या मुलांमधून दिसतं. आपण बघा कधी भेटलो एखादा मुलगा तर आपण म्हणतो नक्की आईसारखा दिसतो. हा, फक्त दिसण्यासारखं नसू द्या, तुमच्या अंगातले जे गुण आहेत, कलागुण आहेत, त्याची जोपासना झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही, आमच्याकडे बरेच पालक तक्रार करतात की मॅडम कसा सारखा मोबाईल पाहतो. मुलांचा चूक नाही, मुलं लहान आहेत. बऱ्याच पालकांना सुद्धा मोबाईल पाहण्यात, म्हणजे स्त्रियांना आपल्याला मोबाईल पाहण्याची इच्छा असते. ठीक आहे, मी म्हणणार नाही तुम्ही मोबाईल पाहू नका, मोबाईल जरूर पहा, पण त्याच्यामध्ये चांगल्या रेसिपी पहा, चांगल्या रांगोळ्या पहा, चांगले चित्र पहा. जेव्हा आपला मुलगा घरी येईल तेव्हा दाखवा, अरे हे किती छान चित्र काढलेलं आहे, बघ परत तुला येतंय का. तो मुलगा नक्की चित्रकार होईल. त्याला छान त्याच्यातले जे कलागुण आहेत ते वाढीला लागतील. एखादं छानसं वक्तृत्व असलेलं एखादं मुलाचं भाषण ऐकवा त्याला, तो मुलगा सुद्धा तसं भाषण करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या मुलाला चांगलं माणूस म्हणून घडवा. मी म्हणते तो अभ्यासात मागे का असाना, पण त्याला जर चांगला माणूस घडवलं तर तो या समाजात चांगला एक आदर्श नागरिक होऊ शकतो. आणि हे सगळं तुमच्या आमच्या हातात आहे. मी या ठिकाणी सगळ्या महिलांना विनंती करेन की आपण सुद्धा आपल्या मुलाकडे लक्ष द्या. त्याच्यातले जे चांगले गुण आहेत ते तपासा. त्याच्यात काही वाईट गुण असतील तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा. शिक्षकांबरोबर बोला. काही समस्या असू द्या, तुम्ही आणि आम्ही काही वेगळं नाही. जेव्हा पालक आणि शिक्षक एकत्र येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मुलाची प्रगती होईल. या ठिकाणी हळदी कुंकवानिमित्त तुम्ही सगळ्या उपस्थित राहिला, खूप आनंद झाला. यानंतर पालक म्हणून आणखी तुम्हाला हे बघा, शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांचं देखील शाळेच्या वतीने सहर्ष स्वागत करते. हो चालेल मॅडम, यानंतर आदर्श शिक्षिका मंडळ कानाडे आपल्याला थोडक्यात कळमच्या सर्व माता पालक, या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंद भालेराव मॅडम, तसेच गावच्या प्रथम नागरिक सरपंच माननीय उषाताई सचिन कानडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा ज्योतिताई वरपे, शरद सहकारी बँकेच्या संचालिका आदरणीय सौ मोनिकाताई भालेराव आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय संदीप भाऊ कळणे, की ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आज बाल आनंद मेळावा, खाऊ गल्ली, भाजी बाजार या कार्यक्रमांचं आयोजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका भालेराव मॅडम, शाळेतील काम करणारे सर्व शिक्षक, त्यामध्ये अनंतकर मॅडम, निराळी मॅडम, शेलार मॅडम, सासकर मॅडम, गणेश लवकरे सर, तसेच संतोष कानडे सर, या सर्वांच्या संकल्पनेतून आजचा ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी प्रथमतः शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्वांनाच या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते. आणि विशेष आनंद म्हणजे या ठिकाणी आज प्रथमतः मी शाळेमध्ये आले तर या ठिकाणी खाऊ गल्ली आणि भाजी बाजार बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्या मेळाव्यामध्ये पालकांनी, विद्यार्थ्यांनी जो उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचं मनापासून टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया, अभिनंदन करूया. शाळेमध्ये जे व्यावहारिक ज्ञान दिलं जातं, सर्वच विषय शाळेमध्ये शिकवले जातात, पण त्या घेतलेल्या ज्ञानाचं उपयोजन किती प्रमाणामध्ये केलं जातं ते म्हणजे आज भरवलेला बालानंद मेळावा.
आणि त्यामध्ये शिक्षकांचं मार्गदर्शन, पालकांचं सहकार्य आणि विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने केलेले प्रयत्न हे उपयोगी ठरले. तर मी या ठिकाणी मुलांना हिशोब किती येतं, व्यवहार ज्ञान किती येतं आणि हा भाजी बाजार फिरताना त्याच्यामध्ये खाऊचा पण आस्वाद चांगल्या प्रकारे सर्वांनी घेतला. पुरी भाजी, पाणीपुरी, कांदा पोहे, वडापाव, इडली सर्वच मेनू त्या ठिकाणी उपस्थित म्हणजे पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मांडले होते, स्टॉल मांडले होते. त्याचा सर्व आमच्या पालकांनी, ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आस्वाद घेतला की आपण घेतलेल्या ज्ञानाचं उपयोजन मुलं निश्चितच करतायत. त्यासाठी मी शिक्षकांना सुद्धा मनापासून त्यांचं अभिनंदन करेन की आपल्या शाळेतील शिक्षक हे मनापासून विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं काम करत आहेत आणि चांगलं कार्य करत आहेत. गावच्या शालेय व्यवस्थापन समितीचं चांगलं सहकार्य आहे, पालकांचं सहकार्य आहे, त्यामुळेच विद्यार्थी हे चांगले घडलेले दिसतात. या ठिकाणी हळदी कुंकू समारंभानिमित्त उपस्थित सर्व माता पालकांना मार्गदर्शन करण्याइतपत मी मोठी नाही, पण तुम्हाला एकच सांगेन, मातृत्व असावं ते राजमाता जिजाऊंसारखं असावं. जिजाऊंनी महाराष्ट्राला जाणता राजा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांना असं घडवलं की आपण आज पण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याबरोबर आपल्या सर्वांच्या तोंडून जय असा उल्लेख होतो की त्यांनी आपल्या शिवबावर चांगल्या प्रकारे संस्कार केले. आजच्या आयांना सुद्धा जरी श्यामची आई होता नाही आलं तर श्यामची मम्मी होण्याचा निश्चितपणे प्रयत्न आपण सर्व माता पालक करशाल. यामध्ये महत्वाचा उल्लेख करावा असा वाटतो तो मला म्हणजे मुलांचा मोबाईलचा वापर. आपण ज्यावेळेस लहान होतो आपल्याला टीव्ही सुद्धा पाहायला लवकर मिळत नव्हते, पण हल्लीच्या मुलांना ही प्रसार माध्यमे मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे. मुलं मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल पाहतात, टीव्ही पाहतात. त्यामध्ये माता पालकांना मी विनंती करेल की मालिका दाखवा, जरूर दाखवा, पण त्यांना ऐतिहासिक मालिका दाखवा. तुम्हाला माहित ज्ञात असेल की टीव्हीवर पुण्यश्लोक अहिल्या देवींची मालिका सुद्धा लागते, रामायण महाभारत सुद्धा दाखवलं जातं. तर त्यातल्या कथा मुलांना दाखवा, कार्टून मुलांना बघू द्या. ही मुलं म्हणजे कुंभार जसा मातीला आकार देतो, मडकं घडवतो, तसा हा ओला गोळ आहे. त्याला कुटुंबातून आजी, आजोबा, आई, बाबा, मावशी, काका, आत्या, मामा, सर्व नातेवाईक, शेजारी, शिवाय मुलगा शाळेत येतो, शाळेतील शिक्षक, त्याचा मित्र परिवार, ह्या सर्वांचे संस्कार मुलांवर होत असतात. मुलगा फक्त एकट्याचं पाहून शिकत नाही, तर अनेक गोष्टी त्याला जबाबदार आहेत. तर आपण सुद्धा मोबाईल किती वेळ पाहायचा, मुलाला काय दाखवायचं, आणि त्यासाठी मोबाईलचा अतिवापर की जो मुलांच्या डोळ्यांना पुढे घातक ठरणार आहे, की त्याच्या मेंदूवर सुद्धा वाईट परिणाम पुढच्या काळामध्ये होणार आहेत. म्हणून कृपा करून मोबाईलवर गाणं लागलं मग मुलगा खातो, ही सवय लहानपणापासूनच मुलांना लावू नका, जेणेकरून मुलं मोबाईलचा वापर कमीत कमी करतील. कारण कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ऑनलाईन शिक्षण होतं, मुलांना मोबाईल दाखवावाच लागत होता. ठीक आहे, पण तो वापर गरजेपुरताच आपण केला पाहिजे. स्त्री ही मुळातच सहनशील आहे, समजूतदार आहे, मायाळू आहे, दयाळू आहे आणि तिच्याकडे परिश्रम करण्याची तयारी आहे. म्हणून त्यांनी आपण काय करतो, कुटुंबातील सर्वांची काळजी घेतो, पण आपण आपल्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. सगळ्यांचं जेवण झाल्यावर मी जेवेन, सगळ्यांना पहिलं करून घालू दे, मग मी माझं बघेन, आणि एक आपली सगळ्यांची सबब माझ्या सही की आम्हाला वेळ नाही, आम्हाला व्यायामाला वेळ नाही, आम्हाला चालायला वेळ नाही. तर असं न करता आपण जशी कुटुंबातील सर्वांची काळजी घेतो तशी आपण आपल्या आरोग्याची सुद्धा चांगली काळजी घेतली पाहिजे. आपण सुद्धा कुटुंबातील सदस्यांबरोबर सर्व महिलांनी सर्व पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे की जेणेकरून आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे. आणि कुटुंबाची काळजी घेता आपण आपलं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवलं पाहिजे. जसे मुलगा मुलगी एक समान, दोघांचाही दर्जा राखू समान, दोघांनाही शिकवू छान, हे जसं आपण सर हे सुद्धा कार्यक्रमाचं सकाळपासून चांगल्या प्रकारे चित्रीकरण करत आहेत. त्यांचं सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, सहभाग नोंदवला, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने जोरदार टाळ्या त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करते, आभार मानते. म्हणजे गावातले असतील, बाकीच्या प्रमुख उपस्थिती असतील, त्या लोकांदेखत आपण ज्या काही गोष्टी बोलू शकत नाही ते एक महिला म्हणून आपण बोलू शकतो.
त्या गोष्टी ज्या आहेत त्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य आणि गॅदरिंगच्या निमित्ताने जी मीटिंग घेतली जाईल त्या दिवशी त्या गोष्टी सांगितल्या जातील. तर एवढी नोंद फक्त विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे, पालकांनी सगळ्या घ्यायच्या आहे आणि पालकांबरोबर आणि त्या निमित्ताने जे आहे तर सगळ्या महिलांना विनंती आहे की त्या पालक मीटिंगच्या दिवशी सर्व महिलांनीच उपस्थित राहायचे. मुलीचे वडील येतील, मुलाचे वडील येतील असं न करता स्वतः महिलांनी उपस्थित राहायचे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ज्यांची लहान मुलं आहेत की आता 4 वर्ष 5 वर्षाची आहेत, 3 वर्षाची आहेत, त्यांनी आपली मुलं सिनियर ज्युनियर नर्सरी या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये म्हणजे ॲडमिशन त्यांचं घ्यावं, विद्यार्थी संख्या वाढवावं आणि हा एक उद्देश त्यामागे सांगण्याचा आहे. त्या सांगण्याचा उद्देश असा आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जे आपण न्यू इंग्लिश मिडियम स्कूल लांडेवाडी असेल, ब्लूमिंगडन असेल या ठिकाणी विद्यार्थी घालतो. तर आता पुढच्या वर्षीपासून पहिलीचा विद्यार्थी संख्या वाढवावी आणि पहिलीला सेमी इंग्लिशचा CBSE बोर्ड पहिलीपासून अभ्यासक्रम बदलून CBSE बोर्ड जिल्हा परिषद शाळा सुरू करत आहे. तर बाहेरच्या शाळेमध्ये विद्यार्थी घालण्यापेक्षा आणि 50,000 रुपये 60,000 रुपये फी भरण्यापेक्षा जिल्हा परिषद शाळा CBSE बोर्डचा अभ्यासक्रम या ठिकाणी पहिलीच्या वर्गात सुरू होत आहे. त्यामुळे बाहेर जर विद्यार्थी घालायचे असतील तर नक्कीच पालकांनी विचार करावा. छोटी छोटी मुलं असतील सिनियर ज्युनियर नर्सरी KGला घालून पहिलीला ॲडमिशन हे आपल्या जिल्हा परिषद शाळेत घेऊन त्याचा जो CBSE बोर्डचा अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी सुरू होत आहे. त्यासाठी गुणवंत शिक्षक आणि विद्यार्थी संख्या ही टिकवणं गरजेचं आहे. तर आपल्याच गावातील असतील, बाहेरच्या गावातील असतील, काही महिला पालक लोकांना ही कल्पना द्यावी की जेणेकरून CBSE बोर्डचा अभ्यासक्रम बाहेरच्या शाळेत शिकवला गेला आणि आपल्या शाळेतही जिल्हा परिषद शिकवली जातीये त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या नक्कीच वाढवावी असा मी महिला पालकांना एक संदेश देऊ इच्छिते की जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या लोकांना शेजारी पाजारी यांना कळवावा. धन्यवाद. ज्या वेळेस गॅदरिंगची मीटिंग बोलवली जावी त्यावेळेस फक्त मुलं आणि मुलगी ह्या दोन्हींच्याही लेडीज पालकच उपस्थित हवेत. धन्यवाद मॅडम. अतिशय छान अशा शब्दामध्ये महिलांचं प्रबोधन केलेलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता नवीन राज्य अभ्यासक्रम आराखडा येत आहे. त्याच्यामध्ये पहिलीपासून CBSE बोर्ड सुरू होणार आहे. एक वर्ग एक टप्प्याने पुढं होणार आहे. त्याचं ट्रेनिंग आता आम्हाला लागते 10 तारखेच्या नंतर. निम्मे शिक्षक आणि त्याच्यानंतर निम्मे शिक्षक म्हणजे पुढचा जो महिना आहे त्याच्यामध्ये गॅदरिंग आणि ट्रेनिंग. त्याच्यामुळं सगळ्या महिलांना आमचं लक्ष आहे की मुलांकडे थोडंफार दुर्लक्ष होईल परंतु तुम्ही घरी लक्ष द्या. कसं होतं, निम्मे शिक्षक ट्रेनिंगला गेल्यानंतर निम्मे शिक्षक शाळेत राहतात. मग सगळेच वर्गांना शिकवलं जातं म्हणजे अभ्यास दिला जातो परंतु जेवढं लक्ष द्यावं करावं तेवढं दिलं जात नाही प्रत्येकाकडं वैयक्तिक. तर तुम्ही सगळ्या महिलांनी या ठिकाणी विनंती करते की आपण आपल्या पाल्याकडं लक्ष द्यायचं आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आमची शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप भाऊ कहडणे त्याचप्रमाणे सर्व सदस्य हे अतिशय हुशार आणि चांगलं लक्ष असतं शाळेकडं. त्याच्यामुळं आमच्या शाळेची प्रगती होते. नेहमी नवीन उपक्रम करण्यास. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष देखील ज्योतिताई वरपे, आत्ता बोललेल्या भालेराव मॅडम, नंतर पुरी मॅडम, रुद्रनिगडची मम्मी, ह्या ठराविक जे पालक आहेत, मनस्वीची मम्मी. आमचा कुठला गॅदरिंगचा कार्यक्रम असो किंवा यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धांतर्गत जे कार्यक्रम होतात त्यामध्ये आम्हाला काही बघायलाच लागत नाही कारण आमचे पालकच एवढे तत्पर असतात की मुलांची तयारी करण्यापासून ते आम्हाला खूप सहकार्य करतात आणि खरोखर आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आता यानंतर हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी बघा एक करत असं निम्मा खुर्च्या रिकाम्या झालेल्या आहेत. सगळ्याजणी सकाळपासून आलेल्या आहेत, दमलेल्या आहेत. त्याच्यामुळं थोडक्यात आता आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बोलणार. यानंतर आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष ज्योतिताई वरपे आपल्याला थोडक्यात मनोगत व्यक्त करते. यानंतर आभार मानण्यासाठी झालेले आहेत. धन्यवाद. ज्योतिताई वरपे आभार अभिनंदन करते, आभार मानते आणि यानंतर आपल्या मॅडम बोलतील. कसं पहा की या ठिकाणी तुम्ही बहुसंख्य संख्येने या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिली आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही कोणी कंटाळलेलं आहे म्हणून. इथे सजवून जसं तुम्ही आलेले आहेत, जसे तुम्ही या कार्यक्रमाला आलात अशीच मुलं आमची दररोज शाळेमध्ये आली पाहिजे
तुम्हाला एक नाविन्याने सांगते की आपली शाळा ही PCM मध्ये आदर्श शाळा म्हणून निवडली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये आदर्श शाळा म्हणून आपली 460 शाळांमध्ये आपल्या शाळेची निवड झालेली आहे. मग यासाठी तुम्हा पालकांचं सहकार्य आम्हाला खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पालकाने आपला मुलगा घडवला की शिक्षक त्यात भर घालणार आणि भर घातली तर कलमशाळेचं नाव शाळेचं तर होईलच, त्याबरोबर भावाचं सुद्धा नाव होईल. आणि हे सगळं जे आहे ते श्रेय तुमचं आमचं आहे. तुम्ही सहकार्य केल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत नाही. आणि म्हणून आजच्या दिनी तुम्ही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाने एकत्र आलात. हा एकत्र येण्याचा उद्देशच आहे की महिलांनी एकत्र आल्यानंतर एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. आपला विद्यार्थी कसा आहे, आपल्या विद्यार्थ्यामध्ये काय कमी आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि देवाणघेवाण करता करता आपण आपल्या विद्यार्थ्याला घडवण्याचं काम करतो. आणि हे करत असताना सगळेजण बहुमोल असा वाटा उचलतात. असा